श्रीमंत कुटुंब या कथेचं अभिवाचन मी करतोय. लेखक समीर गायकवाड. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. श्रीमंत कुटुंब. आमच्या इथं नव्या पेठेत कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे. घरच्यांबरोबर तिथं दुपारीच गेलो होतो. मी निहाळत होतो आणि बाकी मंडळी खरेदी करत होती. तालुक्याच्या ठिकाणापासून दूर असलेल्या एका खेड्यातलं कुटुंब खरेदीसाठी तिथं आलेलं. थोरला मुलगा 20च्या आतला, धाकटा शाळकरी पोर आणि शाळकरी मुलगी यांच्याबरोबर त्यांचे आईवडील होते. आईच्या अंगावरची साडी साधारण होती. बापाचे कपडे बिनइस्त्रीचे, चुरगळलेले. कॉलर आणि बाहीजवळ विरळ झालेला बुशशर्ट. पॅन्टीचे अल्टर केलेले मार्क रंग फिकट झाल्यामुळं स्पष्ट दिसत होते. मुलीनेही जेमतेम साधा ड्रेस घातलेला, मोठ्या फुलांचं डिझाईन असलेला. अगदी गावाकडच्या बहुतांश मुली घालतात तसा पॉलिस्टर टाईपचा. धाकट्या शाळकरी मुलाच्या अंगावरचा शर्ट बऱ्यापैकी जुना होता. 20ला मुलगा बहुतेक शिकायला परगावी असावा आणि तो दिवाळीसाठी गावी आल्यावर ते इकडं सोलापूरला खरेदीला आलेले. त्याचे कपडे ठीकठाक होते, पण तेही जुनेर वाटावे असेच होते. त्यांच्याजवळची पिशवी खताच्या पॉलिथिन बॅगची होती आणि तळहात मातकट होते, म्हणजे ते शेतकरी कष्टकरी कुटुंब होतं. मुलगी आईला आधी साडी घे म्हणत होती, तर थोरला पोरगा आधी अण्णांना कपडे घ्या म्हणत होता. धाकटा म्हणत होता आधी दादाचे कपडे घ्या. बाप म्हणत होता आधी पोरांचे कपडे, मग शांतीसाठी साडी. कुठलेही कपडे समोर आणून उघडले की ते सगळेच एकमेकांच्या नकळत किमतीचं लेबल पाहत होते. किमतीचे अंक इंग्रजीत होते, मात्र अक्षर ओळख सगळ्यांनाच असावी. त्या किमतीचं प्रतिबिंब त्यांच्या भेदरलेल्या चेहऱ्यावर उमटत होतं. मध्येच आई बोलली, जरा चांगलेच दाखव बाबा, पण इतके महागाचे नको दाखवू. तिनं तसं म्हणताच बापानं पोरांच्या नकळत तिचा हात हळूच दाबला आणि असं बोलू नकोस म्हणून खुणावलं. ती माऊली मौन झाली. बारकं पोरगं भिरभिरल्या डोळ्यांनी त्या चकचकीत दुकानातल्या सगळ्या कपड्यांना खिळल्यागत पाहत होतं. तिथला चकचकाट पाहून मुलगी तर अचंबित होऊन गेलेली, पुरती स्तब्ध झालेली. मोठा मुलगा हुशार होता. त्यानं आधी लहान्या बहिणीसाठी ड्रेस पसंत करायला लावला. धाकट्या भावाच्या पसंतीचा ड्रेस घेतला आणि आईच्या मागं लागला साडी पसंत कर म्हणून. ती बाई आवंडे गिळत होती. मुलांचा बाप मनातल्या मनात आकडेमोड करत होता आणि तो कोवळा तरुण डोळ्यातली स्वप्न गोठवत आईबापाचे डोळे वाचत होता. त्या डोळ्यात दिसत असलेली कुत्तरओढ आणि त्यांचं अगतिक असणं त्याला सहज वाचता येत होतं. पोरगा ऐकेना म्हटल्यावर त्या माऊलीनं नकळत मान मागं घेऊन पदरानं डोळ्यांच्या कडा पुसल्या. नेमकं त्याच वेळी मुलीनं आईला पाहिलं. तिनं काय ते ओळखलं. अण्णा, मला काय बी न गं, असं म्हणून ती बापाला बिलगली. इतक्या गर्दीतही तो बाप माणूस गहिवरून गेला. पोरीला कवटाळून तिचे मुके घेऊ लागला. त्या क्षणी त्या दुकानात अनेक कुटुंब आणि अनेक माणसं होती, पण त्या सर्वात श्रीमंत कुटुंब ते होतं. एकमेकांच्या मनातलं ओळखण्याची आणि त्याग करण्याची श्रीमंती त्यांच्याकडं होती. गरिबी माणसाला खूप काही शिकवून जाते. इच्छांना मुरड घालण्याचं कसब गरीब असणाऱ्याला जन्मतःच असतं. त्या कुटुंबाकडं पाहताना नकळत माझे आईवडील आठवले. घरादारासाठी खरेदी करताना स्वतःला कपडे न घेणारे, मुलांसाठी मन मारणारे आईवडील. जगात कुठल्या बापाचा खिस्सा कधी रिकामा राहू नये आणि कुठल्या आईला तिचं मन मारावं लागू नये, कारण याचं शल्य आईवडिलांच्या जाण्यानंतर अणकुचीदार होत जातं. इथं असलेल्या त्या कुटुंबाच्या कर्त्या पुरुषात
आपल्यापैकी कित्येकांच्या वडिलांचं बिंब दडून होतं आणि कित्येकांच्या इच्छा दफन होत्या. संवेदनशील असणं वाईट असतं. अशी माणसं कधी कुठे दिसली की वाटतं आपल्याकडं खूप पैसे असायला पाहिजेत, म्हणजे आपण यांना सढळ हातानं मदत करू शकू. पण सगळीच माणसं अशी मदत घेत नाहीत, कारण ती हतबल असली तरी हारलेली नसतात. आणि जी माणसं हारलेली नसतात तीच माणसं नियतीच्या छातीवर पाय देत विजयी होतात. ते कुटुंबही त्यांच्या जगण्याच्या लढाईत जिंकायला हवं. अजून हे ते कुटुंब नजरेआड होत नाही आहे. श्रीमंत कुटुंब ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक समीर गायकवाड, सोलापूर. यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही. या कथेचं सौजन्य राजेश शेटे, पुणे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.